इकडं कुठं तू का निवडणुकीला उभी आहे का काय नगरपालिकेच्या इकडं पाय नमस्कार इकडं. माझ्याच दरवाजात उभा राहून मलाच म्हणताय अजून नमस्कार शिकवताय का तो मला? कोणता दरवाजा? ह्यो काय कुठं थांबलेत तुम्ही? हा काय बाई मरणाचं काम करून वैतागले ग माझं जीव तर लय वैतागलं वहिनी वहिनी भूक लागली जेवायला बनवा ना काहीतरी गोड गोड बनवा लाडू बनवा बुंदी बनवा जिलेबी बनवा कोण आहे अगं माझं दीर आहे भाऊजी भाऊजी तुझे जेवण भूक लागली भूक गोड 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 हा हा बनवणार आहे ना मी आज गोड गोड तुम्ही एक काम करा आता तुम्ही ना घरी जावा आणि झोपून घ्या गोड गोड बनवा गोड गोड बनवा गोड गोड बनवा भाऊजी मी तुमची वहिनी आहे का नाही मग वहिनीचं ऐकायचं असतं की नाही जा बरं तुम्ही मग काय बनणार ना मग हा हा लय गोड बनवणार ना लय गोड असं गोड लागलं पाहिजे नाही का हा 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 साखरेचं पाकच होत मग चला ना आता नाही नाही आता हे बघा मी माझ्या मैत्रिणीशी बोलते का नाही मैत्रीण 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 आहे. हा जा मग तुम्ही इथून येणार ना मग बनवायला हो हा या हे बाई बाई हा तुझा दिरा असा आहे का? हा मला तर त्याचे लक्षण बरोबर नाही वाटत हा. अगं नाही ते काय माहिती का तुला थोडस डोक्यात त्यांच्या फरक आहे ना ग अगं पण असं कोण वहिनीची साडी ओढतं का? ते तर आहेच बाई पण आता काय सांगणार ग आता तुला तर माहिती आहे माझ्या घरात कोणीच बाई माणूस नाही मलाच माझं माहिती मी कशी राहते या घरात तू जरा ना जपून राहत जा. बाई जपूनच राहते तुला माहिती का माझा नवरा दिवसभर कामाला जातो आणि मी हे येड आणि माझा सासरा आम्ही दोघच घरात असतोय तो बिचारा सासरा पण माझ्या गरगर गरगर फिरत असतो का तर मला काही धक्का नको लागायला म्हणून अगं मग ते येड्यांचा दवाखाना असतो ना तिथे टाकून दे ना ह्यांना. त्याला कशाला घरात ठेवते? अगं मी आहे ना बोलले होते बर का पण माझं सासरा लय चिडला ग मग आता म्हंटल काय करावं नेमकं असं राहू नको बघ. उद्या तुझ्या जीवाला काय धोका झाला तर मग तू काय करणार? तुझ्या तर घरात सासू नाही सासरा नाही तुझा नवरा नाही आणि दीर आहे तर असा उद्या तुला काय केलं तर? ते तर आहेच बाई तो तर विचार मी कधीच नाही केला ह्यांच्या घरात नुसतेच राबत बसले स्वतःच्या जीवाची कधीच पर्वा नाही केलेली मी हे खूप खूप त्रासदायक आहे अशा गोष्टी आणि हे लोक पण खूप त्रास देतात हा. तू थोडं जपून राहायत जा. मग आता तू काय म्हणते मी काय करावं नेमकं तू काय कर तुझ्या नवऱ्याला फोन कर हा. आणि तुझ्या नवऱ्याला सांग की तुझा दीर असा करतो मुद्दामून त्यांना वाढवून चाढवून दे. मग तुझ्या दीराला आहे ना ते हॉस्पिटलमध्ये नेतील आणि मग तिथेच राहील तो. मग तू सेफ राहशील ना घरात. एकटीच राहशील ना ते नीट पण राहशील. तुला हे रोजची किरकिर साडीवड हे काय असे प्रकार मला त्याचे लक्षणं पण चांगले नाही वाटत आहे बरं का. मी तर काय म्हणते माझा सासरा तर मला वाटत नाही त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन देईन तर मी काय म्हणते त्याला मी घराच्या बाहेरच काढते घराच्या बाहेरच काढ त्याला ना अशा ओट्यावरच झोपू देत जा सगळं त्याला ओट्यावरच देत जा. अगं, घरात तो नको सगळं घेत जाऊ. वाट्यावरच करतो घरात झोपत नाही तो बाहेरच असतो हा मग बरं आहे. हा बरं झालं बाई तू भेटली म्हणून आज माझे डोळे तरी उघडले नाहीतर तुला माहिती का मी असं 4 माणसांमध्ये बसले ना तरी माझं तरी येऊन असं येड्यागत वागतो माहितीये का गावात असेच फिरतात का अख्ख्या गावात? हा नुसतं वहिनींच्या वहिनी 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 सगळे लोक माझ्याकडे बघत बसतात कधी कधी तर म्हणते तुझा नवरा आहे की काय हा येडा ते बघ कसे उड्या मारतात ते. बाई बघितलं? ए बाई पण हे तर घरी गेलते ना इकडे कसे आले लगेच? काय माहिती बाई ते असेच भटकत असतात कुठं पण वहिनी चला ना हा, भूक लागली मी घरी गेलो नाही चला जेवायला हा हा चला 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 मी नाही तुम्ही नेईल ओढून काय आता ओढून नेईल चला हा. बाई काय रे झाली झोप? दादा भूक लागली वहिनी जेवायला करणार आहे गोड करणार आहे दादा कस काय सकाळी सकाळी झलक दादा गोड करणार आहे जिलेबीची. चिमकोऱ्या घेऊ नको गोड 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 वहिनी करा ना लवकर करा ना खायला हो बाबा हो अरे टेस्ट बसता खुर्ची मोडायला चावलंय ते मला इथं खुर्ची जेवण करायचं गोड गोड ओ, बाबो गोड जेवण कुत्र्यावानी चावलंय ते. गोड जेवण तो असा मुंडू पाय दिला अहो भाऊजी हा? गोड जेवण करायचं गोड अहो ऐका ना हो अरे म्हणलंच घ्या. गोड. हे काय गोळा करून आले फडके तोडके चावलं, कुत्र्यावानी चावलंय. गोड साहेब कुत्रा थोडं आता बेल्ट कुठं गळ्यात
साहेब लोक बेल्ट नमस्कार नमस्कार करतात मला नमस्कार सल्यूट मारताय सल्यूट. तुला हा मोठा साहेब एक मला- पाय स्वागत मला- पाय स्वागत नाही साहेब लोक सल्यूट नमस्कार साहेब नमस्कार अरे, नमस्ते. हाकशी नाही. नमस्ते, गप्प नमस्ते. बाबा. नमस्ते असे करतात साहेब. मी साहेब आहे ना साहेब 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 साहेबाला जीव घालायचा आता नाही. साहेबाला गोड 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 जीव घालायचं नाही गोड गोड. बरं आता गप्प बसशील का हा गप्प साहेब गप्प असतो हा. बोलत नसतो ना बोलत नसतो. शांत बस. मुका आहे साहेब मुका. त्याला जेवायला दिलं का अहो मी काय म्हणते ऐका ना तुमचं काय अगं चाललंय? जेवायला द्यायचं बाई मरून दे उपाशी. काय उपाशी मारत ते त्या की नेडावर करते बाबा, या आधी नीट होतं बरं का आता लई जास्त करायला लागलंय ते. ओ मला ना आता लय वैताग आलंय बरं का. मी आहे नीट मला नाही येत फिट. मी आहे नीट मला नाही येत फिट. कुठे घालू का तो डोक्यात इट कुठे रीट. मी आहे अरे, नीट मला नाही येत फिट. पुढे येण्याच्या मी नाही हाय नीट मला नाही येत फिट. भाऊजी मी भाऊजी ए साहेब ना? हा साहेब साहेब शांत याच्या हाताखाली मी बसा साहेब बाई मला. बोलत नसतो साहेब बोलत नसतो. हा. शांत. बस गप गप पांडू गप गप पांडू गप पांडू गप ते गप्प बसले. मी काय म्हणते ऐका ना ह्यांनी ना मला लय वैताग दिलाय हो. मी माझ्या मैत्रिणी सोबत बसलेले तिथं माझी साडी वाढते मला म्हणते मला जेवायला दे. ही काय पद्धत आहे का हो. माझ्या मैत्रिणी काय समजतील. मला निसताना निव्वळ वैताग आलाय. साडी ओढली. हा ऐ नालाय का लाज वाटते का तुला. वहिनी साडी उडीतो का. ते हा? बरं अरे जाऊ दे बोलायला त्याला पण त्याला पाहू. काय कळत आहे आयचा हा? दलिंदर साहेब ते. साहेब 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 आहे तो अरे साहेब. साहेब मुंड कावळू करते बेल्ट तरी. अरे तो मोठा भाऊ साहेब 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 तो साहेब मोठा- साहेब साहेब कायदा हातात घेऊ नका साहेब साहेब कायदा हातात घेऊ नका साहेब 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 कायदा हातात घेऊ नका साहेब. काय हातात काय घेऊन? काय कायदा मला जेवायला द्या गोड 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 जेवायला गोड 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 जेवायला गोड बस रे खाली. हा बस 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 खाली हा? गोड गोड ए, जेवायला. तू बस त्या अगोदर बस त्या अगोदर येणं राव ते तो जवळ नकोय तो हा बस तिकडं जे खुर्ची इकडं हा बोल हा काय दादा दादा काय काय बोल. कायद्याची भाषा आपल्याकडे चालत नाही. आपण साहेब आहे ना साहेब हा साहेब हा सल्यूट नमस्कार कर मला नमस्कार हा, हा. नमस्कार हा तू साहेब आहे. काय झालं तू साहेब आहे का. साहेब आहे. अरे येड्या आता काय बोलू याला असे शिवाय देऊ वाट राहिला मला. अरे मोठा भाऊ आहे तवाला साहेब 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 शाळेत गेला का तू कधी. साहेब थंडी साहेब थंडी साहेब हाय तर चोंग्या थंडी तोय. थंडी साहेब शाळेत गेला का तू शाळेत गेला का साहेब झाला तू. शाळेत मी शाळेच्या बाहेरून जायचो शाळेच्या बाहेरून काय झालं? बाहेरून काय आला. सगळा अभ्यास केला अभ्यास अशी शाळा शिकली शाळेच्या घंटा वाजवायचो घंटा हा ना. साहेब बाबा याला बँड वाल्याच्या संग पाठवायचं का. अरे त्याचा बँड वाजून येला आहे ना. ओ आता मी तुम्हाला शेवटचं सांगते मी ना लय वैतागली बरं का. आणि मला ना यांच्यासोबत राहणं खूप कठीण झालंय. उद्याच्याला यांनी माझ्यासोबत काय केलं तर मी काय करू. तसं काहीच करणार नाही तो मामा तुम्ही तसं नाही, नका नाही. बसा. काय मा- मी काय मला- वाट बघायची का. वाट बघायची. मला मला विश्वास नाही तो काहीच करणार नाही आणि तो काय ना वाटलं हात्यावर राहून सगळं हा तर म्हणजे काय आता मी त्यांना काय हा, मारून टाकू काय का? करणार मी का? जेलमध्ये जाऊन बसते. रोटा टाकायचा टोला टाकायचा डायरेक्ट हे बघा मामा, काठी बिटी राहू द्यायची मी काय हात्यावर म्हणते? आणि याचं डोकं जर सरकलं आणि यांनी जर दगड घातला माझ्या बायकोच्या डोक्यात मग कसं काय दगड घाली? दगड कोणी घालत नसतो कायदा हातात कोणी घेत नसतो मी घेऊ का हातात. काय घ्यायचा नसतो हातात असती बंदूक आणि तीच आपल्या खालून अशी मारून घ्यायची हा मारून घ्यायची बंदूक अशी घालायची. मारून ए, घ्यायची हे, मारून ए, घ्यायची आणि मी मारतो. मारून घे शांत ए पर्या अरे ते येडे त्याला कोणी येड म्हणल तू येडा आहे का हा? ए, ऐका काय ह्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जा बरं. हा? मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जा. ए नेट बस रे स्वांग तो अंड्या चप्पल घाल तोंडात आहे का. घालू का. ते ए, ए तोंडात घाल तू त्याची चप्पल गप्प बस ना मग. गप्पस मी काय म्हणते मामा हा. ऐकून घ्या. एक तर ह्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये टाका नाही तर मी हे घर सोडून चालली. अगं त्याला जर मेंटल हॉस्पिटल जर टाकलं तर तिकडे तो राहणार नाही व्यवस्थित तिकडे सगळे क्वाटवालेले क्वाटो पेशंट राहतील ना तिथं असेच असते सगळे येडे लोक. त्याला इथं ठेवू नका बरं. बरं पाहू त्याला गोळ्या औषध आणून पाहतो मी काय नको गोळ्या नको काय नको. फरक पडला तर हे पडून बघा, जाईल तुम्ही तिकडे काय गोंधळ घालायचे घाला. ओ मी चालले हे घर सोडून. तुम्हाला यायचंय का माझ्यासोबत. यावं लागल. हा मग तुम्ही चला. म्हणता गोळ्या देऊ तुला त्याला. काय त्रास दिला त्याला मला सांग मला काय
घेणं नाहीये तुमचं. उंदरा माराच्या गोळ्या खाल्ल्या त्या दिवशी त्यांनी, तरी त्याला काही झालं नाही. आणि त्या गोळ्याने काय व्हायचं त्याला? उंदरा मेले उंदराला मारून टाकलं मी. तू कस काय जागला रे भाडखऊ? तू कस काय जागला? तो मरायचा ना. हा, उंदर मेले पण ह्यो मेला नाही. जीना ह्यो- यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना का. याला जीना फाशी देऊ. यहाँ मरना त्याला यहाँ हिंदी बोलता येत इसका नाही. सिवा जाना कहा. पाय साहेब साहेब जाना कहा नाही, हॉस्पिटल मध्ये जाणे का आता? हा, येण्याचे इस्पितळ में आणि तिकडेच मरने का? तोंड नहीं दाखने का हमको? इन्स्पेक्टर डॉक्टर इन्स्पेक्टर सिल्यूट करा हा, salute, हा. ओ, मी चालले इथून. ए बाई अगं कुठे चालली तू? मला माहित नाही तुम्ही तुमच्या मुलाला मग आमचं सांगा. कसं व्हायचं? तुम्ही बघा तुमच्या मुलाला सांगा थापायला. मी चालले. त्याला आहे ना, विष जरी पाहिलं विष तरी मारणार नाही. असा येऊ किडा. तुम्हाला यायचं तू कुठे तर या. चालला? मी चाललो घर सोडून. म्हणजे बापाला भावाला सोडून चालला का? हा, तुम्ही तुमचं पा. तुम्हाला येड्याच्या हॉस्पिटलला नेता त्याला. नाही तर आम्ही येडे होऊ एक दिवस. हा, चल रे. नेऊ नाही तर नाही नेऊ. मी हा. चालले. ए पार्या आई बस. ए, हा? हा? झालंय काय तुला? गेलं रे सोडू ते. साहेबाला मारतो साहेब आता काय केळं खाशील का? साहेब आहे ना मी चाल ओढ घरात चाल. मला भूक लागली चाल ना. घरात भूक लागली ना. चाल घरात चाल. आता केळं काय घरात चाल चाल चल. मरीच बस आता गपचीप. आता तुला कोंडूनच घेतो दरवाजा लावून. हा फार डोक्याला ताण दिला तो. हा बाबूराव आई. काय रे भाऊ? अहो म्हणलं ते मला एक सांगायचं होतं तुम्हाला. काय? एक ठेप होत हा एक तुमच्यासाठी स्थळ हा करीत आहे का? अरे भाऊ गस केल्या असत्या भाऊ इडे काय सांगतो. 2-4 केल्या असत्या पण आता काय झालं सून मुलं होते. हा. ते येडं पोरं मावले एक. त्याला वैतागून गेले निघून इडून. ते आवटाड आहे त्याचं काही सोडून देते मग त्याच्या वैतागामुळेच गेले ना निघून ते सून त्याच्यासाठी मूल. त्याच्यासाठी नाही म्हणून राहिलो मी, तुमच्यासाठी म्हणून अहो राहिलो. बाबा मा मुळं कवाय ना. पण आता मला धड सून मूल मला एकट्याला टाकून नसते गेले. पण ते येड्यामुळे मला टाकून गेले ना. लग्न करा ना बाय, पोरगी ना आपल्याकडं. फक्त मला कमिशन द्या थोडंफार. काय आता नाही हे बघ भाऊ, हे तुमच्यासाठी बघ. फक्त 11,000 रुपये घेईन मी. हे बघ ऐक. हम्म. तू म्हणतोय ना असं हम्म. तर माझ्या काही येडं पोर आहे. तिला सांग समजून आधी का त्याच्या का ते येडं पोर आहे त्याचं येडं- बावळाट आहे. आणि त्याचं एक पोरानं सून गेले वायले निघाले त्यांना सोडून. हा तुला सांभाळता येईल का ते येडं पोर म्हणा. सांभाळील ती. हा. नाही तर मग ती माणशी बाई आगीतून निघाले फुफुट्यात पडले. तिला लय अनुभव आहे. का तुम्हाला- आता तुम्हाला सांगतो तेव्हा तिचे 3 नवरे झाले. चिचारे हा, आता तुम्ही 4था नंबर आहे. म्हणजे 3 जवळ अशी नांदी नाही म्हणजे 4था फक्त ते. नाही मग तिचं असं आहे. हा. पहिला नवरा केला तो वारून गेला. हा. दुसरा केला हा. तो बाई घेऊन पळाला. हा. आणि तिसरा आता तो डायरेक्ट अचानक लाईटीला लटकून मेला. असं हा, मग तुम्हाला लवकर जायचं असलं त्याच्यात बी तुम्हाला मदत होईल. हा. आणि घरात बी मदत होईल तुम्हाला. आता इकडे आमचे खायचेच 5 झाले आज जवळ 4-5 इकडे चूल पेटवलं नाही. हा का? मग ते येडं सारखं कागद बा घरात कोंडून घेतलंय. काय करू मग 11,000 होईन काम. कोणाला तुला झाला? अरे काय तुम्ही मांस खाता काय तुम्ही? आम्ही फक्त गु का खायचं जनावर राहिलो. जनावर जेवण करता काय? आम्ही फक्त गु खायचं राहिलो. लोक एका 2 हात करतात तुम्ही 2-4 हात करतात तुम्ही पण त्या 11,000 दे आपल्याकडे ते जमतच नाही. देईल तुला एखादी क्वार्टरावर वय. जाऊ दे मरते मग मला काय? काय गरज नाही. मला काही गरज नाही. बरं देईल तुम्ही मला बोलले होते म्हणून मी 5,000 मध्ये होईन. बरं 500 रुपये देईल तुला वय. 500 मध्ये काय होत नाही. अरे कर एवढं जाऊ दे. अहो त्या येड्या पोराचं पुण्य येईल तुला काम. ते तरी पोटभर भाकरी खाईल. या बा, हा? मग ऐका. हा. मग कधी मध्ये मला मटण केल्यावर बोलू हा, जायचं. मग बोलेल ना मग काय. तुला माहिती आहे ना आपलं काम कसं आहे. तुम्हाला सांगतो पीस आहे ना, पीस लेट पीस आहे पीस नाही डायरेक्ट तुला- मांडीचा. पीस नाही तुला फार किसा सह देईल वय. हा ना, हा मग काय अडचण नाही. का डायरेक्ट आडव्या मांडीची. काय हा, तो पीस. पीस हा, एकदम जोगूनच जाशील तुम्ही. येऊ का? भारी आहे. यानं नाव सांगितलं नाही पण कोण आहे काय आहे.
आता डायरेक्ट जायचं कसं काय मी विचारायला हा त्याचा नंबर आहे का मला पाहू द्या एकदा यायची पोराचं ना हम्म. आता आपलं झालं लग्न बिग्न हा आता व्यवस्थित राहायचं काय तुला ते येड्या पोराला स्वयंपाक करून घालायचा आहे आणि मला घालायचं आहे आता आपल्याला काय पोरं सोरं होणार नाही बरं आहे की नाही काय हाय याची येड्या पोरामध्ये स्वर्ग पाहायचा न काय आता बस ते. हा. मग काय तुझे 3 झाले बरं हा असं पण माझी सोन मुलं चांगले होते पण ते पोरे येडवाने करायला लागले जास्त कुठे माहिती काय सोनाची माझ सोनाची साडीचं वड कुठे येस दर अरे हा, देवा. हा. तर लहानच आहे ते बालिशे जरी येडे पण बालिशे ते. काय चाललंय मोठे पोरे मावलं तो पाहिलं मोठा का? असू द्या ना पण ते बालिशच म्हणावं लागल ना हा मग? मग पण त्या पोरीने समजून घ्यावं पाहिजे का मोठं नाही जर असतं त्यानं साडी ओढली असती का? तेच ना आपण समजून घ्यावा त्याला लागल काय कळत आहे तरी मग आणि माये 3 झाले ते 2 वाट लावले कोणा तो का मग हा बरोबर एक लाईटीला चिटकून गेलं हा एकाचा ऍक्सिडेंट झाला होता हा असं आणि ते एक बाई एकाला घेऊन पळाला ना हा आता येशाल म्हणतात मला हा ये का हा आला बाय या सावतार दादा. घेते बरं वहिनी वहिनी हा वहिनी वहिनी आले वहिनी गंज मोठा वहिनी काही कोण आहे वहिनी नाही? आई तावली आई आई हा आई 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 आपल्याला भाकरी करायला जेवायला हा हा. देईन खायला, देईन, खायला. देईन देईन गोड सगळं. गोड हा. गोड 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 देईन, गोड गोड हा गंज मोठा कुठं हो पटे हो लय मोठा आहे काय करते गोड 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 गपसदारचा त्याच्या तोंडातच दिला आता असंच कुदतो का हा? सारखा असत असं बाई बाई सारखा आई 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 गोड गोड वयची बनव. कोण वय आईची बोल आई गोड गोड बनव हा. गोड गोड बनव हा हा गोड काय गोड खायला काय बनू तुला बुंदीचा लाडू बुंदीचा हा लाडू देते बनवून देते वहिनी वहिनी गेली सोडून वहिनी गेली सोडून. जाऊ दे मी आले ना आता दादा गेला सोडून मी आहे नको रडू मी आहे ना मी आहे तुला बुंदीचा लाडू देईन हा हा चांगला आहे न. काय झालं त्याला मला 3 टाइम जेवायला लागतं 3 टाइम 4 टाइम देईन मी तुझी आई आहे मी आई 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 मग आई 4 टाइम देईन ना 4 टाइम लाडूच खाशील का न लाडू आवडत 1 टाइम पोली 2 टाइम लाडू हा देईन देईन बुंदीचा लाडू देईन आणि दूध लागत हा मा लाडूला लाडू नाही द्यायचं मग कोणाला द्यायचं दूध लागत दूध सकाळी आणि संध्याकाळी हा त्याला का? 2 टाइम दूध लागत हा पाहू आपण सवय त्याला पहिल्यापासून द्या. हा देऊ प्रेमा मी काय म्हणतो याला आहे ना हम्म. व्यवस्थित दे जाय खाय प्यायला आपल्याला नसेल त्याला एक टायमाला पण त्याला दे जाय मग देईन ना सकाळी दूध संध्याकाळी दूध हा देईन 2 टाइम भेटेल तुला ती हाड केली त्याच्यावाली बाई माय मरेल वहिनी एकुलती नाही बोलल्या, वहिनी, वहिनी. आणि देईन त्या वहिनीच्या काय भरोसा नको राव, मी त्यास आहे ना आता तुम्ही सोन म्हणून. बाईने लय राग राग केला त्याचा हा. आता मला लहान पोराने तसंच केलं लय हाणलं का त्याला नाही मी आहे तुम्ही घरातला साहेब आहे ना घरातला साहेब आहे ना साहेब नमस्ते तेव्हा गळ्यात बेल्ट घालेलं बाई मला साहेब म्हणता गावात सगळे साहेब मग नमस्कार वहिनी, काय हा दादा. तमाशा लावलाय तुम्ही काल आले आता तमाशा काय लावलाय कोण? जेव्हा लागलं आम्हाला काय आला वाटू उचललं तुम्ही म्हणजे हा ए बाई तू काय वाटोळे कोण म्हणजे तू कोण आहे तेच विचारतो कोण म्हणजे मी बायको केली ना कोण आहे हे कोण आहे मला सांगा आता. पहिलं सोन मुले ना हा का हा अगं बाय मी तुझी सासू आहे. नमस्कार सासूबाई इकडं कुठं तू का निवडणुकीला उभी आहे का काय नगरपालिकेच्या इकडं पाय नमस्कार इकडं माझ्याच दरवाजात उभा राहून मलाच म्हणताय अजून नमस्कार शिकवताय का तो मला कोणता दरवाजा ह्यो काय कुठं थांबलेत तुम्ही हा का हा जिथं वहिनी, तुम्ही निघा थांबले. अगं. तुम्ही, आई आली आता निघा तुम्ही बाहेर. जिला आता येडा निघा. देर सांभाळता नाही आला जिला सासरा सांभाळता नाही आला तिचा काच दार हो हा ह्या वयात लग्न केलं हा तुम्ही. माझा पर्याय नाही राहिला काय ना. पर्याय तो बायकोचं ऐकून निघून गेला नाही? बायको मरायला लागले होते तुम्ही मग लग्न आज नव्हतं का? 8 दिवस झाले 8 जाऊ तुम्हाला जाऊ निघा, निघा, निघा. आम्हाला काय रताळा आई, खायचं का? आई, आई, हा तुम्ही आई आहे? आई, आई, मग आई, ही कोण आहे आई, आई, आई. मामा तुम्हाला कळत नाही काय कर गावातली लोक आमच्या तोंडावर थुकली हा तुमच्या जाताना जायच्या टायमाला ना तुम्ही सोडून जाताना जायचं चुकले बरोबर लोक म्हंटली तुमच्या सासऱ्याने आहे ना सासू आणली तुला हा. नाही आणणार तर मग काय करीन त्यांना का काय हाताना भाकरी थापायच्या ये तुम्ही आमच्यामध्ये हा. बोलू नका तुम्ही बाहेरचे आमच्या घरातले नाही. बाहेरच्या नाही आता मी घरातलीच आहे. तुम्ही सासू. बाहेरचे तुम्ही आता नाही, नाही. तात्पुरते आता आले याला बाहेर काढावं लागेल आपल्याला चल निघा हा दोघं निघा काय करायचं ते चालल्या सोडून बोल तुम्ही हा. बाहेरचे तात्पुरते आले आणि लगेच जा हा. मसनात बाहेरची गावाला जाऊ दे बाहेर गेलं मसनात गेले गावऱ्यानं लग्न केलं होय मग म्हातारपणी कशाला जेवण आली का आणलं? ह्यांना इथं आणलंय तुला कशाला? तू गण जेवण वाता तू बायकोनी तुला बागलात नाही, घातलं तू नाही, निघून चाललं. गेला सेवा लगेच निघाला करायला, बाहेर. बुंदीचे लाडू करायला बुंदीचे लाडू करायला आणलं अहो, तू ग यांना बस. सांगा हो. बुंदीचे लाडू करायला आणलं ना हा काना मग टाकू करे नको रे तू मारून तर बघ त्याला मग आता काय हात देतो लावर अकल? तू
तुम्हाला कोण सांगितलं एका लग्न बुक्कीत करायचं? बारगाड्या मी फोडून केलं कोणी दिली तुम्हाला ही त्या बाई? विशाल म्हणा आहे एक बाई म्हणा लग्न करून टाका म्हणा कळलं तुम्हाला महिन्यात पळून गेल्यावर कोण मग आता कोण मला मी? सांगा मामा. मी शक्य नाही पळून जायला हा. मी पळून नसते जात 3 नवरे वाट लावले मी हा. तुम्हाला हा. वाट लावणारे हा काय करता तुम्हाला वाट लावत्या तिला अजून माहिती नाही बाबराव कसं आहे म्हणून हा. घरातलं सगळं नेलं ना काढून हा. मग ते कळलं करीतच तुम्हाला. नाही मी जागेवरच थांबते हा. आता सुद्धा ती 3 नंबरच्या नवऱ्याच्या घरून इकडे नवरा करून आली हा. माहेर वरून नाही आली सासऱ्यावरून सासरीच आली हा. आता 5 वाजता सापडल्याशिवाय नाही सोडणार तुम्हाला नाही नाही एवढं तोऱ्याने नका बोलू. समजलं ना, तुम्ही आज या घरचे झालेत, हे पण लक्षात राहून द्या. म्हणजे आणि याच्या अगोदर तू होऊन बी काय केलं याच्या अगोदर तू या घरची होऊन तो काय केलं काय दिवे गाजवले तो काय सांगू, तुम्ही नाही तर नोकर पाठवलेला ह्यांना भाकरी चारायला हाय आणि का? आता तू बुंदीचे येऊन लाडू बी करणार, तूच देणार सगळे देणार. याचा लाडू फोडू करे माग बाय, बाय. माग माय पोराला हात नाही लावायचं वय तिकडे त्याला आई 2 टाइम लाडू देणार आहे 2 टाइम दूध 2 टाइम दोन लाडू time तू लाडू. बी एवढा खबूत लाडू, हा. लाडू, लय लाडू. पोरग करायला लागले. हा काय तुमचं पोरग नसू दे ना माझा होय. हा मी त्याला जीव लावला तर मलाच कसं मग आई आई म्हणून राहिला तुला आई. का म्हणा ना आई नाही आई नाही. आई आई असं हानीन मग तुम्ही म्हणता आई आई तर हानीन मग कळन कोणला आम्हाला हाणलंय तुम्ही त्याच मापाचे आहे ना दादा आई म्हणा तुम्ही आई म्हणा वहिनी आई म्हणा तुम्ही आई त्याला म्हणा. देत नव्हते काय प्यायला म्हणून तो तुम्हाला आणत होता तुमचेच लाडू खाईन आणि तुमच्या डोक्यात दगड घालीन त्यो. जाऊ दे हा. घालू दे. त्यो. ही पितर तो कोणाचा का असा ना हा येत मानावऱ्याचा आई मी ना साहेब आहे ना साहेब चांगला असतो हा साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार. ह्या बेल्टनी त्याच्या गळा आवळा रे साहेबाला बेल्ट बेल्ट काढून असतो. तुला फटके लावू का साहेबाला पण टोपी अहो, असते मला काय वाटतं तुम्हाला सांगू का, हा मुलगा येडा आहे म्हणून बाप राहून राहून येडा झालेला आहे आणि आता ही येडीच बाई आणलेली दिसती म्हणून त्यांच्या माग त्यांना पण सॅल्यूट करायला लागले. हा, हा. नमस्कार. वा, काय बाई. एक काम करू आपण येडे व्हायचे आता निघून जाऊ पण तू एवढी येडी झाली होती तू आल्या आल्या म्हणे, सासूबाई आ नमस्कार हा. म्हणजे तू किती येडी झाली पाय ते नाटक करतोय तुमचं हा. रिकामी याला नाही नाटकं म्हणते काय? करायला. नाटकी मै बाई. हा. मग आता हे जायचं तुम्हाला म्हाताऱ्याला सोडून जायचं पण नाटकच होतं का नाही नाही हा का? हा? खरंच जायचं होतं आम्हाला खरंच ना मग आणि हिला- मग निघा आता हिला ताण देत होता त्यो निघा 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 आता हिला ताण देत होता निघा तुमचं ताण आहे तिकडे मला जाऊ द्या, स्वागत- तणाव तिकडे मला जाऊ द्या. स्वागत आम्हाला काय करायची, ताण आणि तणाव देऊ स्वागत नका. करायची टाइम झाला मला बाई. जा. चल अहो, त्यांना बघा काय करायचंय. स्वागत हा. करायची अजून जर त्यांच्यामध्ये ताकद जर असली तर मी अजून पोरं काढू शकते यांची स्वागत चालू होईल मला हा. बुंदीचे लाडू खायचे हम्म. यो, बुंदीचे बरोबर, लाडू. तुला माहित नाही ह्यो कसा सट केली याची सुहागरात चालू असन तिथं बेडवर ह्यो डोक्यात दगड घालायला बसलाय तरी कामा नाही तो हा. दगड घालायला त्याला आम्ही लाडू दे जाऊ खायला हा. बाहेर बशी जाऊ हा. नादी लावू काय रे? 2-3 लाडू कशाला बाहेर तू हा, 4 हा आईन मी मध्ये राहिला दूध बी पिईन. हा. अयो, तुमच्या बापाला म्हातारपणात किती चळ हो. हाय का नाही, काहीतरी थोडे तरी ठेवायचे. ए बाई आता नवरा बायको म्हणले त्याला स्वागत काय नाही विशेष आहे करणार. आता ये तुम्ही नवरा बायको ये, मग आता काय सुहागरात वाटतं? का? हा? आता तो नवरा होता तू बागलात घातला गेली निघून म्हाताऱ्याचा विचार केला का मग- त्याला बायको नव्हती म्हणूनच ना हा त्याची आड झाली पोटाची म्हणूनच त्यानं करून आणली मग- वय आहे का तुमचं सुहागरातीचं ए तू बस रे खुर्चो चष्मा बस हा, भाऊ, चष्मा बस, लाव मी बाई. तुला लाडू तुला बनवून लाडू राहिले बनव. आता ए मी घरात जाऊन तुला लाडू गजरे? बनवून इथं बसू, देईन. इथं बसू. चल या घरात हा, चल बस. लाडू खाणार. स्वागत करून घेऊ आधी यांना काढून तर द्या जातील त्यांचे आपल्याला काय करायचं हा 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 आपण चल चला नाही तर 5 बसतील बाहेरून आपल्याला काय मग करायचं काय मी आत येतो ना काल एक येत्या दीड तासाने या काल येत्या 1-1.5 तासाने आम्हीच बाहेर येऊ हा चला आम्ही हा, ये बाय. चला हो, चला चला आपण चला हा चला त्या पोराला लाडू बनवू आपण आणि देव खायला आता काय करायचं नाचा इथं. तुझ्यामुळे हल्लं ये काय मी बोलले तुला तुमच्या सांभाळता येत नव्हतं का अरे पण मी बोलले का तुमच्या बापाला दुसरी बायको करून आण म्हणून. आपण निघून गेल्यामुळे याला सांभाळायला बायको करून आणली दादा लाडू खाणार मोठा होणार लाडू खाणार मोठा होणार लाडू खाणार मोठा होणार वहिनी लाडू खाणार मोठा होणार लाडू खाणार मोठा होणार लाडू- हाय आता तुम्हाला आई. आई 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 लाडू करणार मोठा होणार लाडू करणार मोठा लाडू करणार बाबा